नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMER रिक्रुटमेंट संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतचा नवीन GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। पाहूयात सविस्तर या GR मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेले आहे पदभरती संदर्भात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या GR संबंधित तसेच अपकमिंग ज्या काही रिक्रुटमेंट प्रोसेस DMER कडून येणार आहे त्या रिगार्डिंग या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती पडेल। मुंबई महानगर येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता आवश्यक पद निर्मितीबाबत या ठिकाणी हे GR प्रसिद्ध झालेले आहे। GR 19 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेले आहे। माझ्याकडून थोडंसं लेट झालं, त्यामुळे माफ करा विद्यार्थी मित्रांनो, परंतु तुमच्यापर्यंत या ठिकाणी ही माहिती पोहोचायला हवी, हाच माझा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्या अधिपत्याखालील जे काही वैद्यकीय शिक्षणच्या अंडर जे काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटल अंडर ज्या काही पद या ठिकाणी भरले जात आहेत त्या संदर्भात या ठिकाणी हा GR असणार आहे नवीन वैद्यकीय विद्यालय निर्मिती संदर्भात। ठीक आहे, तर पहा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शासन निर्णय दिनांक 31/1/2012 च्या अधीन राहून तसंच आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांचे पत्र क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि जे प्रसिद्धी दिनांक आहे 1/12/2023 च्या अधीन राहून हे GR जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। यामध्ये पहा, केंद्र शासनाच्या व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग, जिल्हा रायगड, नंदुरबार, सातारा, मुंबई महानगर परिसर येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्यास मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/1/2012 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या शासन निर्णय 31/1/2012 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, अलिबाग, जिल्हा रायगड, नंदुरबार, सातारा, मुंबई महानगर परिसर येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 रुग्णांचे खाट संलग्नित रुग्णालय सुरू करण्यास या ठिकाणी प्रतिसंस्था विविध संवर्गातील 510 पदे निर्माण करण्यास या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, सो त्यानुसार पदनिर्मिती व अन्य बाबीकरिता येणाऱ्या एकूण 1597.45 कोटी एकत्रित खर्चास परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये एकूण महानगर परिसर येथील महाविद्यालयातील पदनिर्मितीकरिता एकूण 63.67 कोटी खर्चास शासनाकडून मान्यता मिळालेली आहे आणि त्या मान्यतेनुसार विद्यार्थी मित्रांनो जे काही आता नवीन शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेजची स्थापना केली जात आहे त्यामध्ये 100 विद्यार्थींची संख्या असणारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच 500 रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आता त्या हॉस्पिटलमध्ये जे काही रिक्रुटमेंट होणार आहे त्या रिगार्डिंग या ठिकाणी किती पदे भरली जाणार आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, मुंबई महानगर परिसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या प्रचलित निकषानुसार पदनिर्मिती करणे आवश्यक असल्याने त्यानुसार आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्यामार्फत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 9/7/2024 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार मुंबई महानगर परिसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता वर्षनिहाय आवश्यक पदनिहाय पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या या ठिकाणी विचाराधीन आहे। ठीक आहे, आता शासन निर्णय काय आहे आणि त्यानुसार पहा किती वॅकन्सीज या ठिकाणी DMER कडून भरल्या जाणार आहेत, अपकमिंग नोटिफिकेशन किती वॅकन्सीजचं येणार आहे ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। मुंबई महानगर परिसर येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विवरणपत्र अ देण्यात आलेलं आहे। यामध्ये गट अ ते गट क या संवर्गातील नियमित 185 पदे व विद्यार्थी पदसंख्या या ठिकाणी पहा 59। त्याचप्रमाणे बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच काय तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील या ठिकाणी 204 पदे हे भरली जाणार आहेत। अशी टोटल वॅकन्सीज जर पाहिले तर एकूण 448 पदांकरिता या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे।
अशी 4 टप्प्यात निर्माण करण्याची मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके, सो पहा विद्यार्थ्यांनो, 4 टप्प्यामध्ये या ठिकाणी ही वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत. यामध्ये विवरणपत्र अ मध्ये देण्यात आलेलं आहे. प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी आणि चतुर्थ टप्प्यातील या ठिकाणी पदे जी आहेत याने वर्गनिहाय मंजूर होणार असून प्रथम वर्षातील पदे ही तात्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ टप्प्यातील पदे हे प्रतिसंबंधित वर्षी निर्माण होतील. ओके, सो पहिल्या टप्प्यातील जे काही वॅकन्सीज आहेत, जे काही पदे भरली जाणार आहेत ते प्रथम याच वर्षी या ठिकाणी भरली जाणार आहेत. ठीक आहे, आणि नंतर नेक्स्ट इयरला द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि चतुर्थ अशा टप्प्याप्रमाणे या ठिकाणी भरती प्रक्रिया या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. ठीक आहे, विवरणपत्र ब मध्ये तशीच कार्यवाही करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता पाहूयात कोणती कोणती पदे आहेत. यामध्ये जवळपास आपण टोटल पदे जर पाहिले 244 पदे भरले जाणार आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे 204 पदे या ठिकाणी भरले जाणार आहेत. 204 बाह्य यंत्रणा अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल आणि 244 हे आपल्या DMR वैद्यकीय शासन किंवा मेडिकल कॉलेज यांच्यामार्फत या ठिकाणी भरती केली जाणार आहे. अशी टोटल मिळून जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तो 692 पदे या ठिकाणी ही भरली जाणार आहेत. आता कोणती कोणती पदे आहेत DMR च्या जे काही वेबसाईटवरती तुम्ही आताची जी काही भरती झालेली आहे त्यामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे की कोणत्या कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबविण्यात आलेली होती. अगदी त्याचप्रमाणे देखील या ठिकाणी ही भरती राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगर येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदनिर्मितीचे विवरणपत्र अ मध्ये पाहू शकता. या ठिकाणी पदाचे नाव अधिष्ठाता या ठिकाणी वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता 1,44,200 ते 2,18,200 एवढं पे स्केल असणार आहे 14 नुसार. ओके, नंतर यामध्ये वॅकन्सीज पहा. प्रथम वर्षाच्या आता इमिजिएटली काय करणार आहेत, भरणार आहेत. यामध्ये नंतर प्राध्यापक आहे, सहयोगी प्राध्यापक आहे, मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे. नंतर पहा गट ब साठी सहाय्यक प्राध्यापक, सांख्यिकी अधिव्याख्याता तसंच प्रशासकीय अधिकारी, लघु लेखक उच्च श्रेणी देखील या ठिकाणी टोटल पदे जर पाहिले तर 25 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत इमिजिएटली. नंतर ग्रंथपालसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे. कार्यालयीन अधीक्षक आहे, सहाय्यक ग्रंथपाल, समाजसेवा अधीक्षक, वैद्यकीय रोखपाल, वरिष्ठ सहाय्यक, जवळपास 7 पदे वरिष्ठ सहाय्यक या पदाची भरली जाणार आहेत. पे स्केल पहा विद्यार्थी मित्रांनो, याची PDF लिंक तुम्हाला शासन निर्णय हा GRचा जो आहे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF जी आहे GRची डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहात त्या पदाचं पे स्केल काय आहे, तसंच या ठिकाणी वॅकन्सीज रिक्रुटमेंट अंडर किती वॅकन्सीज भरल्या जात आहेत ते देखील या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून पाहता येते. ठीक आहे, सो प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी पहा 4 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. S13 नुसार पे स्केल असणार आहे. ECG तंत्रज्ञ आहे, क्षकिरण तंत्रज्ञ, लघुलेखक निम्न श्रेणी, प्रेक्षेपक, ग्रंथ सूचिकार, तसंच वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, ग्रंथपाल आहे, वरिष्ठ निवासी सेवा आहे. यामध्ये जवळपास आपण पाहिले विद्यार्थी मित्रांनो तर 244 पदे या ठिकाणी ही भरली जाणार आहेत. आणि आता बाह्य स्रोताद्वारे जी पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये पहा विवरणपत्र ब मध्ये देण्यात आलेले आहे. बाह्य स्रोताद्वारे अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. त्यामध्ये छायाचित्रकार आहे, कलाकार, सहाय्यक ग्रंथपाल, सांकेतिक लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नंतर ECG तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक आणि समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय अशी जवळपास आपण वॅकन्सी जर पाहिले बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणारे ती 204 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. सो अशा प्रकारचा हा GR या ठिकाणी आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. सो अपकमिंग रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. जवळपास पूर्ण प्रोसिजर या ठिकाणी देण्यात आलेली आहे. किती वॅकन्सीज आहे, काय काय GR मध्ये सर्व सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्यानुसार येत्या काही महिन्यामध्ये या ठिकाणी नोटिफिकेशन येण्याची मोस्टली प्रोबेबली काय सांगता येईल चान्सेस असणार आहे इलेक्शनच्या अगोदर. ठीक आहे, सो एकतर इलेक्शनच्या अगोदर येईल नाहीतर नंतर सुद्धा येण्याचे चान्सेस या ठिकाणी असणार आहे.
बट मोस्टली चान्सेस कधी असणार आहे, इलेक्शनच्या अगोदर हे वॅकन्सीज निघाले तर चांगलं होणार आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा GR आहे. जर तुम्हाला माहिती समजलेली असेल तर आपल्या चॅनलला लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.